फर्स्ट चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, याच्यामध्ये आपण 3 आर्टिकल कंप्लीट केले आहेत. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स सॉल्व करण्याच्या 3 मेथड्स. पहिल्या मेथडमध्ये आपण व्हेरिएबल इलिमिनेट करून सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल कसे सॉल्व करायचे ते बघितले. त्याच्यामध्ये आपण कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट्स सेम करून 2 इक्वेशन ॲड किंवा सबट्रॅक्ट करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करत होतो. दुसरी मेथड ग्राफिकल मेथड. त्या ग्राफिकल मेथडमध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे आणि त्या ग्राफमध्ये काय असतं तर सिम्पली 2 लाईन्स असतात आणि त्या 2 लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात तो युनिक पॉईंट असतो आणि तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे त्या 2 लाईनचा तो पॉईंटच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्सचं सोल्युशनला असतं. आणि थर्ड मेथडमध्ये आपण क्रॅमर्स रूल, ती मेथड तिन्ही मेथडमध्ये सर्वात सोपी आहे. तुम्हाला फक्त 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे आहेत, डी एक्स आणि डी वाय, आणि त्याच्यावरून लगेच आपल्याला एक्स वायच्या व्हॅल्यू भेटतात. एक्स इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी, वाय इक्वल्स टू डी वाय अपॉन डी. आणि ते जे 3 डिटर्मिनंट आहेत ते तिन्ही पण डिटर्मिनंट 2x2 मॅट्रिक्सचे डिटर्मिनंट आहेत. तो डिटर्मिनंट फाइंड आउट करायला फक्त 2 प्रोडक्ट आणि त्याचं सबट्रॅक्शन करायचं असतं. आजच्या लेक्चरला आपण काही नॉन लिनियर इक्वेशन्स, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल बघणार आहेत जे नॉन लिनियर येतं. आणि नॉन लिनियर म्हणजे जो ax प्लस बी वाय इक्वल्स टू सी ह्या फॉर्ममध्ये नाही येतं. म्हणजे हा जो आपला जनरल फॉर्म आहे ax प्लस बी वाय इक्वल्स टू सी, हा जनरल फॉर्म आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधला. तर जे जे इक्वेशन्स या फॉर्ममध्ये नाही येतं त्याला आपण नॉन लिनियर म्हणणार येतो. ठीक आहे. जे इक्वेशन ax प्लस बी वाय इक्वल्स टू सी ह्या फॉर्ममध्ये नाही येत, वेगळा कुठला तरी दुसऱ्या टाईपमध्ये पण 2 व्हेरिएबल एक्स वाय तिथं प्रेझेंट असणार येतं, तसले लिनियर इक्वेशन फक्त स्पेशल टाईपचे. सर्वच नॉन लिनियर इक्वेशन तसे सॉल्व्ह होणार नाहीत. ते सबस्टिट्यूशन करायचं आहे. त्या सबस्टिट्यूशनचा यूज करून जे नॉन लिनियर आहे त्याला लिनियरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि ते जे कन्व्हर्ट झालेलं आहे ते आपल्याला सॉल्व्ह करून परत ओरिजिनल एक्स वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे. तर ते कसं सॉल्व्ह करायचं काय ते सर्व गोष्टी आज आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. पण नोट आउट, हे जे आहे ही जी मेथड याच्यामध्ये सर्वच नॉन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह होणार नाही येतं. काही स्पेशल टाईपचे जिथं व्हेरिएबल्सचे सबस्टिट्यूशन यूज करायचे, आपल्याला एक्स आणि वाय याच्या जागेवर न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायचे आणि कन्व्हर्ट करायचे येतं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलमध्ये. आणि कन्व्हर्ट झाल्यानंतर आपल्याला तर ऑलरेडी 3 मेथड माहीतच आहेत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याच्या. तर ठीक आहे, आपण स्टार्ट करू. तर कसं करायचे, कसे नॉन लिनियरला कन्व्हर्ट करायचे. फर्स्ट एक्झाम्पल, आता बघा 2 इक्वेशन्स येतात, दिसतानीच ते लिनियरच्या फॉर्ममध्ये नाही आहेत. 4/x प्लस 5/y इक्वल्स टू 7. ax प्लस बी वाय ह्या फॉर्ममध्ये ते नाही आहेत. ax प्लस बी वाय इक्वल्स टू सी, राईट हँड साईडला काहीतरी नंबर, राईट हँड साईडला इक्वल्स टू सी तो तसं तर आहे, पण ax प्लस बी वाय ह्या फॉर्ममध्ये नाही. दुसरं पण इक्वेशन ax प्लस बी वाय ह्या फॉर्ममध्ये नाही, म्हणजे ते लिनियर नाही आहे, त्याला आपण नॉन लिनियर म्हणणार आहे. ते लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ह्या फॉर्ममध्ये नाही आहे. तर आपल्याला काय करायचं, तरी पण हे सॉल्व्ह करायचे, ते सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे येतं. आता आपण कसे सॉल्व्ह करणार, सॉल्व्ह करायचे म्हणजे परत एक्स वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. आता आपण काय करणार, हे जे नॉन लिनियर आहे एक्स प्लस बी वाय ह्या फॉर्ममध्ये नाही आहेत तर त्याला आपण कन्व्हर्ट करणार आहेत. एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू सी ह्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणार आहेत. आणि कसं कन्व्हर्ट करणार आहे, तर ह्या व्हेरिएबल एक्स आणि वाय याला समथिंग काहीतरी न्यू व्हेरिएबल पुट करून ते न्यू व्हेरिएबलमध्ये कन्व्हर्ट होणार आहे, तर लिनियरमध्ये त्या फॉर्ममध्ये. तर पहा याला मी कसं लिहितोय, हे जे फर्स्ट इक्वेशन आहे 4x प्लस 5y इक्वल्स टू 7, तर मी कसं लिहितोय पहा. तर 4/x म्हणजेच काय आहे, तर दिस इज 4 इंटू 1/x. 4/x ला मी कसं लिहू शकतो, 4 इंटू 1/x प्लस हा जो 5/y आहे तर त्या 5/y ला मी कसं लिहिणार,
तर 5 इंटू 1/y आणि राईट हँड साईडला 7 आहे, दुसऱ्या साईडला 7 आहे, तो तुम्ही ॲज इट इज लिहितो. नेक्स्ट हे जे सेकंड इक्वेशन आहे 3/x प्लस 4/y, याला मी कसं लिहिणार पहा. आता फर्स्ट 3/x त्याला मी काय लिहिणार 3 इंटू 1/x. ॲक्च्युली तो असाच आहे, 3 इंटू 1/x म्हणजेच 3/x आहे, 4 इंटू 1/x म्हणजेच 4/x आहे. तर ह्या 3/x ला मी काय केलंय 3 इंटू 1/x लिहिलंय, प्लस हा जो 4/y आहे तर त्या 4/y ला मी काय करणार 4 इंटू आणि 4 इंटू काय तर 1/y. 4/y म्हणजेच काय 4 इंटू 1/y इक्वल्स टू राईट हँड साईड 5 ॲज इट इज. ठीक आहे, असं लिहिलं. जस्ट 4/x ला 4 इंटू 1/x, 5/y ला 5 इंटू 1/x. सिमिलरली 3/x ला 3 इंटू 1/x, 4/y ला 4 इंटू 1/y ह्या टाईपमध्ये एक्सप्रेस केलं. आता त्याने झालंय काय तर हे दिसायला a हा नंबर a इंटू काहीतरी व्हेरिएबल आहे, x नाही आहे फक्त, तर 1/x आहे. 5 इंटू 1/y हे व्हेरिएबल आहे, 3 इंटू 1/x आहे, 4 इंटू 1/y आहे. तर हेच जे आहे 1/x 1/y 1/x 1/y दोन्हीकडे पण आहे 1/x 1/y 1/x 1/y. तर यालाच आपण न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करणार आहे आणि काय म्हणणार आहे तर पुट 1/x इक्वल्स टू सपोज न्यू व्हेरिएबल a and 1/y इक्वल्स टू न्यू व्हेरिएबल b. जिथं हे 1/x आहे त्याला मी a पुट करणार आहे, पुट 1/x इक्वल्स टू a. जिथं 1/x त्या जागेवर a पुट करायचं आणि 1/y इक्वल्स टू b. पण असं केल्यामुळं काय होणार आहे तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन 4 इंटू 1/x त्याला काय भेटेल ते मला तर 4 इंटू 1/x आणि 1/x ला तर मी a पुट करणार आहे, प्लस 5 इंटू 1/y आणि ह्या 1/y ला तर मी b पुट करणार आहे इक्वल्स टू राईट हँड साईड 7 आणि याला मी न्यू नंबर देतोय. सपोज दिस इज थर्ड इक्वेशन. ठीक आहे, सपोज दिस इज थर्ड इक्वेशन आणि हेच सबस्टिट्यूशन 1/x इक्वल्स टू a 1/y इक्वल्स टू b हे सबस्टिट्यूशन मी याच्यामध्ये पण पुट केलंय, याच्यामध्ये पण पुट करणार. तर हे इक्वेशन काय होणार तर 3 इंटू 1/x आणि 1/x ला मी a पुट केलंय, प्लस 4 इंटू 1/y आहे आणि ह्या 1/y ला मी b पुट केलंय आणि इक्वल्स टू राईट हँड साईड 5 ॲज इट इज आणि सपोज दिस इज फोर्थ इक्वेशन. ठीक आहे, काय केलं याच्यामध्ये 1/x इक्वल्स टू a 1/y इक्वल्स टू b हे सबस्टिट्यूशन पुट केलंय. तर हे पुट केल्यानंतर जे न्यू इक्वेशन्स भेटले तर 4 इंटू a प्लस 5 इंटू b इक्वल्स टू 7, 3 इंटू a प्लस 4 इंटू b इक्वल्स टू 5. तर हे कन्व्हर्ट झालेत आणि हे कशामध्ये कन्व्हर्ट झालेत तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. फक्त इथं व्हेरिएबल a आणि b आहेत. व्हेरिएबल्स काय आहेत तर a आणि b. a इज अ व्हेरिएबल, b इज अ व्हेरिएबल, a इज अ व्हेरिएबल, b इज अ व्हेरिएबल आणि हे नंबर्स येतात. तर 4 इंटू व्हेरिएबल प्लस 5 इंटू व्हेरिएबल इक्वल्स टू सम नंबर राईट हँड साईडला, 3 इंटू व्हेरिएबल प्लस 4 इंटू व्हेरिएबल इक्वल्स टू काहीतरी नंबर आहे 7 राईट हँड साईडला. तर हे जे आहे ॲक्च्युली 3 आणि 4 तर हे काय आहेत तर लिनियर इक्वेशन्स आहेत टू व्हेरिएबल मधले. फक्त व्हेरिएबल x आणि y नाही आहेत तर a आणि b आहेत. तर हे मात्र आपण सॉल्व्ह करू शकतो इथं, हे आपण सॉल्व्ह करू शकतो इथं. आणि कशाचा यूज करून तर मेथड आहे आपल्याकडं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स आपल्याकडे आहेत. तर आपण त्या मेथडनी जाऊतो. काय करायचं आहे आपल्याला कोएफिशियंट्स चेंज करू शकतो इथं आपण, क्रॅमर्स रूल यूज करू शकतो इथं, ग्राफिकल मेथड, कारण आपण हेच इक्वेशन सॉल्व्ह केले. तर जी मेथड इझी असेल त्या मेथडने आपण जाऊ आणि मी सांगितलं सगळ्यात सोपी मेथड कन्वर्ट झाल्यानंतर आपली चॉईस आहे, आपण कशामध्ये पण सॉल्व्ह करू शकतोय. तर जी मेथड क्रॅमर्स रूलची सर्वात इझी मेथड आहे तीच मेथड मी यूज करतोय हे सॉल्व्ह करण्यासाठी. तर पहा 4 इंटू a प्लस 5 इंटू b इक्वल्स टू 7, 3 इंटू a प्लस 4 इंटू b इक्वल्स टू 5 हे आहे. तर मी याला क्रॅमर्स रूलला सॉल्व्ह करतोय. क्रॅमर्स रूलमध्ये 3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे असतात. फर्स्ट डिटर्मिनंट आहे d आणि तो काय आहे तर कुठला मॅट्रिक्स, तर हा मॅट्रिक्स इथे डायरेक्ट दिसत असतो 4 5 3 4 4 5 3 4 हा मॅट्रिक्स 4 5 3 4 रो मध्ये सिम्पली 4 5 3 4 हा मॅट्रिक्स सॉल्व्ह करायचा आहे. आणि हा मॅट्रिक्स इझिली सॉल्व्ह होतोय.
नंबरचा प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट 4 into 4 this is 16 minus 5 into 1 this is 5 into 3 this is 15 आणि which is equals to 1. ठीक आहे 16 minus 15 equals to 1. तर पहिला डिटर्मिनंट डी कशाचा सॉल्व करायचा आहे फक्त तो डायरेक्ट दिसत असतो 4 5 3 4. ठीक आहे याचा डिटर्मिनंट आणि 4 5 3 4 हे जर लिहिलं आपण मॅट्रिक्स मध्ये याचा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे क्रॉस प्रोडक्ट 4 into 4 16 5 into 3 15 16 minus 15 1. तर हा झाला डी. आता दुसरा डिटर्मिनंट dx. dx काय असतो तर हा जो मॅट्रिक्स आहे ह्याच मॅट्रिक्स मध्ये पहिला कॉलम फर्स्ट कॉलम रिप्लेस करायचा आहे कशाने त्या राईट हँड साइडनं 7 5 न रिप्लेस करायचा आहे सेकंड कॉलम ॲज इट इज. तर मी पहिला कॉलम रिप्लेस करतोय कशाने 7 5 न. हा जो कॉलम होता 4 3 तो रिप्लेस करतोय ह्या राईट हँड साइडनं 7 5 न. तर मी 7 5 न कॉलम रिप्लेस केला पहिला कॉलम. दुसरा कॉलम ॲज इट इज 5 4 आणि हा डिटर्मिनंट आता मला सॉल्व करायचा आहे. हा डिटर्मिनंट इझिली सॉल्व होतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे 7 into 4 28. ठीक आहे 7 into 4 28 मायनस त्यामधून काय मायनस करायचं आहे 5 into 5 25 आणि 28 minus 25 is a 3. 28 minus 25 is a 3. ठीक आहे तर हा झाला dx. नाउ dy. dy मध्ये काय असतं तर मॅट्रिक्स कुठला आहे तो फक्त चूज करायचा आहे. ह्याच मॅट्रिक्स मध्ये आपण काय केलं याच्यावरून हा घेतलाय पहिला कॉलम रिप्लेस केलता 7 5 ना. तर dy मध्ये दुसरा कॉलम रिप्लेस करायचा आहे फक्त दुसरा कॉलम रिप्लेस करायचा आहे 7 5 ना. तर हा 5/4 हा रिप्लेस करायचा आहे 7 5 ह्या कॉलमनी. पहिला कॉलम तर इथला ॲज इट इज 4 3 हा कॉलम ॲज इट इज आणि हा रिप्लेस करायचा आहे 7 5 ना. which is equals to एवढा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. 4 into 5 that is 20 minus 7 into 3 21. So this is equals to minus 1. 20 minus 21. 20 minus 21 निगेटिव्ह येणार आहे कारण छोट्या नंबरमधून मोठा नंबर सबट्रॅक्ट करतोय. छोटा आहे 20 त्याच्यामधून 21 सबट्रॅक्ट करायचं आहे निगेटिव्ह ऑफ 1. ठीक तर हे झाले डी dx dy. आता याच्यावरून तुम्हाला ए आणि बीच्या व्हॅल्यू भेटतात. व्हेरिएबल ए आणि बी. तर व्हेरिएबल ए ची व्हॅल्यू काय भेटणार तर dx अपॉन डी. तर ए इक्वल्स टू dx ची व्हॅल्यू मी इथं फाइंड आउट केली 3 अपॉन डी ची व्हॅल्यू 1 आहे. सो 3/1 इक्वल्स टू 3. 3/1 इक्वल्स टू 3. फायनली बी इक्वल्स टू काय आहे तर dy अपॉन डी. क्रॅमर्स रूल मध्ये dy अपॉन डी आणि dy इक्वल्स टू -1 जे मी फाइंड आउट केलंय ऑलरेडी अपॉन डी आणि डी ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. dy अपॉन डी. dy ची व्हॅल्यू -1 डी ची व्हॅल्यू 1. सो -1 अपॉन 1 इक्वल्स टू -1. तर ह्या झाल्या ए आणि बी च्या व्हॅल्यू. ए इक्वल्स टू 3 बी इक्वल्स टू -1. पण हे आपल्या ए आणि बी च्या व्हॅल्यू झाल्यात. आपल्याला तर ऍक्च्युली एक्स आणि वायच्या लागतात. पण एक्स आणि वायच्या कुठून भेटतात तर जिथं मी असं पुट केलंय त्या इक्वेशन सोडून. ठीक आहे तिथून मला एक्स वायच्या व्हॅल्यू भेटतात आणि सर्वच इक्वेशन सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे मी हे रब करतोय ए आणि बी च्या व्हॅल्यूज मला भेटल्यात पण हे आपलं सोल्युशन नाहीये. हे आन्सर आहे सोल्युशन आहे पण कशाचं ह्या 3 4 ह्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्सचं ते सोल्युशन आहे. ठीक आहे ठीक आहे आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड मी हे रब करतो काही पार्ट. आपल्याला जे आता व्हॅल्यूज भेटल्यात त्या कशाच्या येतं ए आणि बी च्या येतात. आपल्याला पाहिजेत एक्स आणि वायच्या. पण मी काय पुट केलं सबस्टिट्यूशन काय यूज केलं मी 1/x इक्वल्स टू ए. ठीक आहे दिस विल इम्प्लाइज दॅट 1 अपॉन x आणि x ची जी 1 अपॉन x मी ॲज इट इज ठेवतोय. ए ची व्हॅल्यू मी फाइंड आउट केली राईट हँड साईडला आणि ए ची व्हॅल्यू इज 3. तर 1/x इक्वल्स टू a therefore 1/x इक्वल्स टू 3 बिकॉज a इक्वल्स टू 3 आणि दिस विल इम्प्लाय दॅट हा x इकडं
प्रोडक्ट डिवाइड आहे राईट हँड साईडला तो मल्टिप्लाय होईल. सो 1 इक्वल्स टू 3x 3 इंटू एक्स. एक्स इकडे डिवाइड आहे राईट हँड साईडला तो मल्टिप्लाय होईल 3 इंटू एक्स होईल. पण आता जर 1 इक्वल्स टू 3 इंटू एक्स येईल तर एक्स इक्वल्स टू काय होईल, हा 3 इकडे मल्टिप्लाय आहे राईट हँड साईडला फक्त डिवाइड होईल. ठीक आहे, तर x इक्वल्स टू 1/3 ही व्हॅल्यू भेटली मला x इक्वल्स टू 1/3. अजून एक सबस्टिट्यूशन मी यूज केलं तर अल्सो दुसरं सबस्टिट्यूशन यूज केलं तर मी 1/y इक्वल्स टू b. हे सबस्टिट्यूशन मी यूज केलं तर 1/y इक्वल्स टू b. तर मला काय भेटेल 1/y इक्वल्स टू b आणि b ची व्हॅल्यू मी फाइंड आउट केलेली आहे -1. b ची व्हॅल्यू -1 आहे. सो दिस इज सिम्पली y इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, हा -1 इकडे डिवाइड होईल. 1/-1 इक्वल्स टू y. हा y इकडे मल्टिप्लाय होईल, हा इकडे डिवाइड होईल. y इकडे मल्टिप्लाय होईल, हा -1 इकडे डिवाइड होईल. 1/-1 इज सिम्पली -1. सो -1 इक्वल्स टू y. तर x ची व्हॅल्यू 1/3, y ची व्हॅल्यू -1. हा इकडे शिफ्ट केलं, इकडे आपल्याला x अगोदर लिहायची सवय. x इक्वल्स टू 1/3 हे इक्वेशन काय आहे, x इक्वल्स टू 1/3. याला आपण असंच रीड करणार आहे x इक्वल्स टू 1/3. फक्त हा x लेफ्ट हँड साईडला नाही, पण याचा मिनिंग तोच आहे x इक्वल्स टू 1/3. याचा मिनिंग आहे y इक्वल्स टू -1. तर हे झाले सोल्युशन कशाचं. आता आपलं जे गिव्हन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन होतं कुठलं, तर 4/x प्लस 5/y इक्वल्स टू 7 आणि 3/x प्लस 4/y इक्वल्स टू 5. हे जे गिव्हन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन होतं त्याचं हे सोल्युशन होतं. आपण काय केलं, सबस्टिट्यूशन केलं. आणि काय सबस्टिट्यूट केलं तर 1/x इक्वल्स टू a आणि 1/y इक्वल्स टू b. तर या नॉन लिनियरला आपण कन्व्हर्ट केलं. नॉन लिनियरला कन्व्हर्ट केलं कशामध्ये, लिनियरमध्ये. पण लिनियरमध्ये कन्व्हर्ट झालं, पण कसं झालं तर व्हेरिएबल चेंज झाले, a आणि b व्हेरिएबल आलेली. ठीक आहे, तर आपण ते अगोदर a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आणि त्याच्या a आणि b च्या व्हॅल्यू आल्या, त्याच्यावरून x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. तर हे सगळं काय होतं, तर आपण कन्व्हर्ट करत होतो काय, नॉन लिनियरला लिनियरमध्ये आणि मग नंतर सॉल्व्ह करत होतो. ह्याच टाईपचं आपण अजून एक एक्झाम्पल घेतो. हे सगळं पार्ट एक अजून एक नॉन लिनियर इक्वेशन्स. 4/x minus y plus 1/x plus y equals to 3. Suppose this is first equation and 2/x minus y plus not plus minus 3/x plus y equals to 5. You suppose this is second equation. एक मिनिट आपण हे कंटिन्यू करतो, फक्त एक मिनिट. ठीक आहे, दोन इक्वेशन्स आहेत. 4/x minus y प्लस 1/x plus y इक्वल्स टू 3 आणि 2/x minus y मायनस 3/x plus y इक्वल्स टू 5. ते तर लिनियर नाहीतच आहेत. ठीक आहे, त्या फॉर्ममध्येच नाही. ax प्लस by इक्वल्स टू c ह्या फॉर्ममध्येच ते नाही येतं. तर हे काय कसे इक्वेशन्स येतं, नॉन लिनियर आहेत. तरी पण आपल्याला हे नॉन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. व्हॅल्यूज ऑफ x अँड y फाइंड आउट करायचे आहेत. तर आपण कसं करणार, फर्स्ट एक्झाम्पल आपण सबस्टिट्यूट केलं तर नॉन लिनियरला लिनियरमध्ये कन्व्हर्ट केलं. आणि कसं कन्व्हर्ट केलं तर बाय सबस्टिट्यूशन. तिथं जे सबस्टिट्यूशन होतं ते 1/x इक्वल्स टू a आणि 1/y इक्वल्स टू b असं सबस्टिट्यूशन होतं. प्रत्येक वेळेस ते सबस्टिट्यूशन चालणार नाहीये. तर आता इथं पहा, x मायनस y x प्लस वाय दोन्ही पण जो डिनॉमिनेटर आहे x मायनस वाय x प्लस वाय असा आहे, x मायनस वाय x प्लस वाय असा आहे. तर आपण यालाच कसं लिहितोय ते बघून आणि याला सबस्टिट्यूशन काय यूज होईल ते आपण पुढच्या स्टेपमध्ये बघू. पण सध्या फर्स्ट जे इक्वेशन आहे त्या फर्स्ट इक्वेशनला मी लिहितो 4/x minus y.
4 अपॉन एक्स मायनस वाय, तर त्याला मी लिहितोय 4 इंटू 1 अपॉन एक्स मायनस वाय. ठीक आहे. 4 अपॉन एक्स मायनस वाय, 4 अपॉन एक्स मायनस वाय इज सेम एज 4 इंटू 1 अपॉन एक्स मायनस वाय. ठीक आहे. हा ॲक्च्युली मल्टिप्लिकेशन असतं. 4 इंटू 1 मायनस एक्स म्हणजे 4 डिवायडेड बाय 1 अपॉन एक्स मायनस वाय. तर प्लस हा जो नेक्स्ट आहे 1 अपॉन एक्स प्लस वाय, तर 1 अपॉन एक्स प्लस वायला मी लिहितोय 1 इंटू 1 अपॉन एक्स प्लस वाय. 1 अपॉन एक्स प्लस वायला मी लिहितोय 1 इंटू 1 अपॉन एक्स प्लस वाय आणि राईट हँड साईड 3 ॲज इट इज. सिमिलरली आता सेकंड इक्वेशनची पहिली टर्म आहे 2 अपॉन एक्स मायनस वाय, तर त्या 2 अपॉन एक्स मायनस वायला मी लिहितोय 2 इंटू हा जो 1 अपॉन एक्स मायनस वाय दिसतोय तो 1 अपॉन एक्स मायनस वायला मी सेपरेट लिहितोय 1 अपॉन एक्स मायनस वाय. ठीक आहे. 2 इंटू 1 अपॉन एक्स मायनस वाय म्हणजेच 2 अपॉन एक्स मायनस वाय. ठीक आहे. मायनस आता नेक्स्ट टर्म काय 3 अपॉन एक्स प्लस वाय, तर त्या 3 अपॉन एक्स प्लस वायला मी लिहितोय 3 इंटू 1 अपॉन एक्स प्लस वाय आणि राईट हँड साईड 5 ॲज इट इज. ठीक आहे. सिम्पल जस्ट हा जे नंबर्स होते ह्या व्हेरिएबलमधले 4 अपॉन एक्स प्लस वाय, तर त्याला 4 इंटू लिहिलं आहे. 1 अपॉन एक्स प्लस वाय तर 1 इंटू लिहिलं आहे. 2 अपॉन एक्स मायनस वाय 2 इंटू लिहिलं आहे आणि 3 अपॉन एक्स प्लस वायला 3 इंटू लिहिलं आहे. फक्त तो नंबर जो होता कॉन्स्टंट तो बाहेर लिहिला आहे मल्टिप्लिकेशनच्या टर्ममध्ये. पण यांनी काय झालं आहे आता सगळीकडे 1 अपॉन एक्स मायनस वाय 1 अपॉन एक्स प्लस वाय 1 अपॉन एक्स मायनस वाय 1 अपॉन एक्स प्लस वाय सेम आहे आणि दोन्ही पण ठिकाणी आहे. दोन्ही पण ठिकाणी काय दोन्ही इक्वेशनमध्ये 1 अपॉन एक्स मायनस वाय 1 अपॉन एक्स प्लस वाय 1 अपॉन एक्स मायनस वाय 1 अपॉन एक्स प्लस वाय हे मला भेटलं आहे. तर मी तेच पुट करतोय काय पुट 1 अपॉन एक्स मायनस वाय इक्वल्स टू व्हेरिएबल ए आणि 1 अपॉन एक्स प्लस वाय इक्वल्स टू न्यू व्हेरिएबल बी असं मी पुट करतोय. जे मला दोन्ही ठिकाणी भेटलंय ते पुट करतोय 1 अपॉन एक्स मायनस वाय इक्वल्स टू ए 1 अपॉन एक्स प्लस वाय इक्वल्स टू बी. पण यांनी काय झालंय तर हे जे दोन इक्वेशन आहे ते कन्वर्ट होते. पहा ह्या इक्वेशनला मी कसं लिहू शकतोय 4 इंटू 1 अपॉन एक्स मायनस वाय 4 इंटू काय 1 अपॉन एक्स मायनस वाय, पण ह्या 1 अपॉन एक्स मायनस वायला तर मी न्यू व्हेरिएबल पुट केलं दॅट इज ए. 1 अपॉन एक्स मायनस वाय म्हणजे ए आहे प्लस 1 इंटू 1 अपॉन एक्स प्लस वाय आहे. 1 अपॉन एक्स प्लस वायला तर मी बी पुट केलं आहे तर दिस इज इक्वल्स टू बी 1 इंटू बी बिकॉज 1 इंटू आहे 1 प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय, पण ह्या 1 अपॉन एक्स प्लस वायला मी बी पुट केलं आहे. राईट हँड साईड 3 ॲज इट इज. सपोज दिस इज थर्ड इक्वेशन. आता हे सेकंड इक्वेशन याला पहा कसं लिहितात आहे 2 इंटू काय आहे 1 अपॉन एक्स मायनस वाय, पण 1 अपॉन एक्स मायनस वायला तर मी ए पुट केलं आहे. सो दिस इज 2 इंटू ए प्लस नॉट प्लस हा मायनस आहे. ठीक आहे. मायनस 3 इंटू काय आहे 1 अपॉन एक्स प्लस वाय, पण ह्या 1 अपॉन एक्स प्लस वायला तर मी बी पुट केलं आहे. सो दिस इज बी. ठीक आहे. 3 इंटू बी. राईट हँड साईड 5 आहे ॲज इट इज आणि सपोज दिस इज फोर्थ इक्वेशन. तर आता हे जे कन्वर्ट झालंय हे कशामध्ये कन्वर्ट झालंय तर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. फक्त व्हेरिएबल काय आहेत ए बी आणि हे नंबर्स आहेत 4 इंटू व्हेरिएबल प्लस 1 इंटू व्हेरिएबल इक्वल्स टू राईट हँड साईडला 3 आहे. 2 इंटू व्हेरिएबल मायनस 3 इंटू व्हेरिएबल इक्वल्स टू 5 राईट हँड साईडला 5 आहे. सो दिस इज सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. फक्त व्हेरिएबल काय येतं ए आणि बी व्हेरिएबल्स आहे. आता आपण हे 3 आणि 4 सॉल्व्ह करू आणि जी इझी मेथड आहे तीच आहे कुठली क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलला आपण ह्या ए बीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू. क्रॅमर्स रूलमध्ये 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागते. पहिला डिटर्मिनंट डी आणि डी कशाचा डिटर्मिनंट असतो तर तो मॅट्रिक्स इथंच दिसतो मला 4 1 2 -3 4 1 2 -3 हे घ्यायचे. फक्त नंबर्स घ्यायचे लेफ्ट हँड साईडचे नंबर्स घ्यायचे त्याच फॉर्ममध्ये. तर डिटर्मिनंट हे 4 1 2 -3 कशाचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे तर तो मॅट्रिक्स जो मॅट्रिक्स आहे 2/2 चा तो इथंच दिसत असतो 4 1 2 -3 याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे 4 1 2 -3. याचा डिटर्मिनंट एकदमच इझी आहे क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे. क्रॉस प्रोडक्ट 4 इंटू -3 इज -12. ठीक आहे. 4 इंटू -3 इज -12 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर ह्या दोन्हीचा प्रोडक्ट आणि त्या दोन्हीचा प्रोडक्ट आहे 2 इंटू 1 इज 2.
ठीक आहे. तर आता -12 आणि त्याच्यामधून -2 सबट्रॅक्ट केलं, दिस इज इक्वल्स टू -14. इथं मात्र मायनस मायनस प्लस होणार नाही कारण ते मल्टिप्लिकेशन नाही आहे. तर -12 -2 हे काय मायनस ए मायनस बी ला दोन्हीची ॲडिशनच होते फक्त निगेटिव्ह साईन सोबत. ठीक आहे. -a - b इज इक्वल्स टू मायनस टाइम a प्लस बी असतं ते. ठीक आहे. ए आणि बी ची ॲडिशनच होते फक्त निगेटिव्ह साईनमध्ये. तर -12 - 2 ॲक्च्युली 12 आणि 2 ची ॲडिशनच फक्त निगेटिव्ह साईन सोबत. ठीक आहे. 12 आणि 2 ची ॲडिशन 14, निगेटिव्ह साईन मायनस. ठीक आहे. सो -14. नेक्स्ट डिटर्मिनंट dx. तो काय असतो तर तो मॅट्रिक्स फर्स्ट थिंग बघायचा आहे कुठल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आहे. तर हाच मॅट्रिक्स असतो, याच्यामध्ये एक कॉलम रिप्लेस होतो. फर्स्ट कॉलम 4-2 हा कॉलम आहे 4-2 हा 4-2 कॉलम रिप्लेस होतो कशाने राईट हँड साईडला. ठीक आहे. दुसरा कॉलम ॲज इट इज तर रिप्लेस झालाय कॉलम 4-2 कशाने रिप्लेस झालाय 3-5 ना. तर मी इथे लिहितोय 3-5. ठीक आहे. राईट हँड साईड ना रिप्लेस झालाय. राईट हँड साईड काय 3-5 कोण रिप्लेस झालाय फर्स्ट कॉलम dx. ज्यावेळेस आपण फाइंड आउट करतो त्यावेळेस या मॅट्रिक्सचा फर्स्ट कॉलम 4-2 रिप्लेस झाला कशाने ह्या राईट हँड साईडना. 3 आणि 4th इक्वेशनची राईट हँड साईड. दुसरा कॉलम ॲज इट इज आणि तो कॉलम आहे 1 - 3. आपल्याला फक्त हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. इथं बी हा डिटर्मिनंट इझी आहे. 3 × -3 इज अ -9. या दोन्हीचा प्रोडक्ट 3 × -3 इज अ -9 आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे. काय सबट्रॅक्ट करायचं आहे ह्या दोन्हीचा प्रोडक्ट 1 × 5 1 × 5 इज अ 5. सो दिस अगेन त्याच टाईपमध्ये दोन्ही ठिकाणी नंबर आहे -9 - 5. तर ॲक्च्युली काय होणार आहे ॲडिशनच होणार आहे. ॲडिशनच होणार आहे 9 आणि 5ची निगेटिव्ह साईन सोबत. 9 आणि 5 यांची ॲडिशन 14 पण निगेटिव्ह साईन राहणारच आहे. मायनस मायनस दोन्ही ठिकाणी आहे. तर -a - b इज इक्वल्स टू मायनस टाइम a प्लस बी आहे. ए आणि बीची ह्या दोन नंबरची ॲडिशनच करायची आहे फक्त निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. फायनल dy काय डिटर्मिनंट असतो तर तो पण ह्याच मॅट्रिक्सवरून घ्यायचा असतो. फक्त काय करायचं इथं सेकंड कॉलम 1 - 3 हा रिप्लेस करायचा कशाने राईट हँड साईडना म्हणजे 3-5 ना. आणि पहिला कॉलम ॲज इट इज तर पहिला कॉलम ॲज इट इज 4-2 ॲज इट इज हा सेकंड कॉलम रिप्लेस केलाय कशाने तर राईट हँड साईड 3-5 ना. 3-5 विच इज इक्वल्स टू. ठीक आहे. हा डिटर्मिनंट पण सोपा आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 4 × 5 दॅट इज 20. त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 2 × 3 2 × 3 इज अ 6. तर 20 - 6 इज अ सिम्पली 14. ठीक आहे. इथं मात्र काही विषयच नाही. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे 20 - 6 इज अ 14. फायनली हे तर dx dy हे सगळं फाइंड आउट करून झालं. आता मला लगेच भेटणार आहेत a आणि b च्या व्हॅल्यूज. a च्या व्हॅल्यू काय असतं a इक्वल्स टू dx/d. a इक्वल्स टू काय असतं dx/d. तर dx ची व्हॅल्यू माझ्याकडे ऑलरेडी आहे. dx इज अ -14 अपॉन d. d ची व्हॅल्यू आहे -14. ठीक आहे. सो -14 अपॉन -14 इज अ 1. काही का असं ना एक नंबर डिवाइडला पण परत तोच नंबर. ठीक आहे. तर याचं डिव्हिजन 1च असते. तुम्ही -14 ला डिवाइड करतात कशाने -14 -14 अपॉन -14 इज 1. फर्स्ट थिंग हा मायनस मायनस तो 1 होतो. 1 × 14 अपॉन 14 इज अ 1. ठीक आहे. सो 1 × 1 इज 1. फायनली ॲक्च्युली कुठल्याही नंबरला त्याच नंबरने डिवाइड केलं तर ते डिव्हिजन 1 येते. मग तो नंबर निगेटिव्ह असू द्या पॉझिटिव्ह असू द्या काही का असं. 0 नको. 0 तसं अलाउड नाही आहे. 0ने आपण कशालाच डिवाइड करत नाही. ठीक आहे. डिनॉमिनेटरला इथं 0 नसतोच. ठीक आहे. अलाउडच नाही आहे 0 डिनॉमिनेटरला. खाली छेदला 0 अलाउडच नाही आहे. मॅथमॅटिक्समध्ये ते नॉट डिफाईन्ड त्याला मिनिंगच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. आपण b फाइंड आउट करू तर dy/d. b इक्वल्स टू dy/d. हा फक्त इथं रिझल्ट आहे कुठल्याही नंबरला त्याच नंबरने डिवाइड केलं तर डिव्हिजन 1 येतो. एवढाच रिझल्ट वापरला आहे -14 अपॉन 2 -14 इज 1. dy/d. dy ची व्हॅल्यू आहे 14 अपॉन d आणि d ची व्हॅल्यू आहे -14. तर 14 अपॉन -14 तर हा मायनस कुठे जाणारच नाही. दोन्ही ठिकाणी मायनस असतात तर मायनस मायनस तो मल्टिप्लिकेशनमध्ये 1 झाला असता. पण मायनस तर एकाच ठिकाणी 14 वरती मायनस नाही पण खाली मायनस आहे तर मायनस रिमूव्ह होणार नाही आहे. मायनस राहणारच आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे 14 अपॉन 14 आणि 14 अपॉन 14 इज 1. सो दिस आन्सर इज
-1. ठीक आहे. सो व्हॅल्यू ऑफ बी इज अ -1, व्हॅल्यू ऑफ ए इज अ 1. तर ह्या आल्या ए आणि बीच्या व्हॅल्यू. पण आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू नको आहेत. आपण जे ओरिजिनल इक्वेशन सॉल्व्ह करतो, हे जे दोन इक्वेशन्स आहेत आपण हे सॉल्व्ह करतोय. आपल्याला व्हॅल्यूज पाहिजे एक्स वायच्या. आतापर्यंत आपल्याला व्हॅल्यू भेटल्यात ए बीच्या. तर आपण ह्या व्हॅल्यूवरून ए बी याच्या व्हॅल्यूवरून आपण एक्स वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहेत. तर मी इकडचा पार्ट रब करतो. पण मी हे सबस्टिट्यूशन यूज करतो 1/x - y = a. तर 1/x - y = a हे पुट केलं. याच्यावरून मला काय भेटतंय, दिस विल इम्प्लाय दॅट 1/x - y हे ॲज इट इज आणि इक्वल्स टू a आणि a ची व्हॅल्यू तर 1. ठीक आहे, a ची व्हॅल्यू 1. तर 1/x - y = a हे तर मी यूज केलं. 1/x - y यूज केलं, पुट केलं. तर याच्यावरूनच 1/x - y = a आहे आणि a ची व्हॅल्यू 1 आहे. ह्याच्यावरून मी काय लिहिलं 1/x - y = a. ह्या इक्वेशन मध्ये मी a ची व्हॅल्यू 1 पुट केली तर मला भेटतंय 1/x - y = 1. ठीक आहे, बिकॉज व्हॅल्यू ऑफ दिस a इज 1. आता याच्यावरून काय भेटतंय, तर 1/x - y = 1 आहे. हा x - y काय आहे, डिवाइड आहे लेफ्ट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला जी डावी बाजू आहे 1/x - y, तिथं x - y काय आहे, डिवाइड आहे. ते जर मी शिफ्ट केला राईट हँड साईडला तर तो मल्टिप्लाय होईल. मग हा राईट हँड साईडला मी शिफ्ट करतोय, तो तिकडे मल्टिप्लाय होईल. लेफ्ट हँड साईडला फक्त 1च राहील. लेफ्ट हँड साईडला फक्त 1 राहणार आहे आणि हा x - y इकडे मल्टिप्लाय होईल. कशाबरोबर मल्टिप्लाय होईल, तर 1 बरोबर मल्टिप्लाय होईल. कोण, x - y. तर हा x - y ह्या 1 बरोबर मल्टिप्लाय होईल. तर त्यांचं मल्टिप्लिकेशन x - y च आहे, कारण 1 बरोबर तुम्ही काही पण मल्टिप्लाय करा ते x - y च राहील. तर मला भेटलंय 1 = x - y किंवा मग x - y = 1. ज्याला आपल्याला जसं म्हणायचं तसं म्हणा. मी याला नेक्स्ट नाव देतोय 1 2 3 4. हे नाव इक्वेशनला ऑलरेडी दिले होते. सपोज दिस इज 5th इक्वेशन. x - y = 1 किंवा 1 = x - y जे असेल ते. मी अजून एक सबस्टिट्यूशन यूज केलं. ठीक आहे, ऑल्सो 1/x - y = a हे सबस्टिट्यूशन केलं. तर मी याच्यावरून मला असं भेटलंय 1 = x - y. पण मी अजून एक सबस्टिट्यूशन यूज केलं 1/x + y = b हे सबस्टिट्यूशन मी यूज केलं. मग याच्यावरून काय भेटेल, तर 1/x + y मी असंच ठेवतोय 1/x + y = पण ह्या b ची व्हॅल्यू मी फाइंड आउट केली येते आणि b ची व्हॅल्यू -1. ठीक आहे, ही व्हॅल्यू मी फाइंड आउट केली, ती मी पुट केली. मग आता याच्यावरून तर मला असं भेटलंय 1/x + y = b हे मी पुट केलं. याच्यावरून मला असं भेटलंय का, तर b ची व्हॅल्यू -1 मी इथं फाइंड आउट केली त्याच्यावरून. पण आता याच्यावरून मला परत काय भेटतंय, तर हा x + y डिवाइड आहे लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला जाऊन तो मल्टिप्लाय होईल. हा जर राईट हँड साईडला जाऊन मल्टिप्लाय होतोय तर लेफ्ट हँड साईडला काय राहील, फक्त 1. आणि हा x + y इकडे मल्टिप्लाय होईल. कशाबरोबर मल्टिप्लाय होईल, तो ह्या -1 बरोबर. तर -1 बरोबर मल्टिप्लाय होईल कोण, x + y. ठीक आहे. आता हे ऍक्च्युअली मल्टिप्लिकेशन काय येते, ते -1 × x + y. तर ते लेफ्ट हँड साईडला 1 आणि 1. आता -1 इंटू याला मी मल्टिप्लाय करतो. -1 × x + y. तर हे दोन्ही निगेटिव्ह होईल, -x - y. ठीक आहे, -x - y. आणि मला न्यू इक्वेशन नाव देतोय. सपोज दिस इज 6. तर 5 इक्वेशन काय आहे, 1 = x - y. 6th इक्वेशन काय आहे, 1 = -x - y. याच इक्वेशनला जर मी व्हेरिएबल अगोदर लिहिले तर हे इक्वेशन आहे x - y = 1. व्हेरिएबल लेफ्ट हँड साईडला जर मी ॲज्युम केलं, ॲक्च्युअली तरी फरक नाही पडत. हे दोन्ही तर साईड सेमच आहेत. 1 = x - y म्हणा किंवा x - y = 1 म्हणा. तर हे इक्वेशन आहे 5th इक्वेशन काय आहे, x - y = 1. x - y = 1. आणि 6th इक्वेशन काय आहे, -x - y = 1. ठीक आहे, -x - y = 1. आता ह्या दोन इक्वेशनकडे जर बघितलं मी, या दोन इक्वेशनवरती बघितलं 5th आणि 6th, हे काय आहे, तर x - y
लिनियर आहे इक्वल्स टू 1 आहे, तर ax प्लस by इक्वल्स टू c ह्या टाईपमध्ये, तर हे काय आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आहे आणि मोरोवर याच्यामध्ये व्हेरिएबल पण x आणि y आहेत. हे पण -x -y हे काय आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये पण दोन व्हेरिएबल आहे, दोन x आणि y आहेत, लेफ्ट हँड साइड दिस आहे. तर ह्या दोन इक्वेशनकडे जर बघितलं तर हे काय येतं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे आणि मोरोवर x चा कोएफिशियंट इथं 1 आहे, इथं x चा कोएफिशियंट पण 1 आहे निगेटिव्ह साइन सोबत. तर हे जर दोन इक्वेशन मला सॉल्व करायचे असतील तर सिम्पली 5 आणि 6 ॲड करा, x इलिमिनेट होईल आणि y ची व्हॅल्यू भेटेल. तर मी 5 आणि 6 ॲड करतोय का, तर हे दोन इक्वेशन्स काय आहेत 5 आणि 6, तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. मोरोवर x चा कोएफिशियंट सेम आहे आणि साइन पण अपोजिट आहे. x चा कोएफिशियंट इथं 1 आहे, इथं 1 निगेटिव्ह साइन सोबत आहे आणि जर असं जर असलं निगेटिव्ह साइन कोएफिशियंट सेम निगेटिव्ह साइन तर सिम्पली आपण ॲड करून देतो आणि ॲड केल्याने काय होणार आहे x इलिमिनेट होणार आहे. तर मी 5 आणि 6 ॲड करतो. ॲड इक्वेशन 5 and 6. तर ते ॲड केल्याने काय झालंय तर पहा ॲड कसे होणार, लेफ्ट हँड साइड ॲड होणार, राईट हँड साइड ॲड होणार. तर इक्वेशन 5 ची लेफ्ट हँड साइड 1 आहे, इक्वेशन 6 ची पण लेफ्ट हँड साइड 1 आहे. तर अगोदर मी लेफ्ट हँड साइड ॲड करतो. तर लेफ्ट हँड साइड इक्वेशन 5 ची 1 आहे, लेफ्ट हँड साइड इक्वेशन 6 ची 1 आहे. तर हे 1 1 ॲड होतील आणि ॲड होऊन 2 होईल इक्वल्स टू. आता मला काय करायचं राईट हँड साइड ॲड करायची. राईट हँड साइड x - y, राईट हँड साइड -x -y दोन्ही इक्वेशनची. तर आता हे ॲड कसे होणार, तर हे -x हे x आणि हे -x हे दोन ॲड होणार, x आणि -x ॲड होणार. पण x आणि -x ज्यावेळेस ॲड होतील तर ते ॲडिशन मध्ये 0 होणार, कारण निगेटिव्ह साईड आहे. x -x ॲड होतं म्हणजे x -x होतं, x -x म्हणजे 0. तर x आणि -x ॲडिशन मध्ये 0 होणार. आता कोण ॲड करायचंय -y आणि -y ॲड करायचंय. -y जर ॲड केलं तर दॅट इज -2y असं भेटेल. ठीक आहे, -y जर ॲड केलं तर ते भेटेल -2y. तर मग मला ॲक्च्युली काय भेटलंय तर 2 इक्वल्स टू दिस विल इम्प्लाय दॅट 2 इक्वल्स टू 0 - 2y. 0 - 2y म्हणजेच -2y, कारण 0 मधून 2y सबट्रॅक्ट करायचं ते -2y भेटेल. तर आता मला काय भेटलंय 2 इक्वल्स टू -2 इंटू y, -2 इंटू y. तर हा -2 राईट हँड साईडला मल्टिप्लाय, लेफ्ट हँड साईडला डिवाइड होईल. तर 2 अपॉन -2 हा इकडे काय होईल डिवाइड होईल. 2 अपॉन -2 इक्वल्स टू y. 2 अपॉन -2 म्हणजे -1 आणि -1 इक्वल्स टू y म्हणजेच y इक्वल्स टू -1. तर मला इथून y ची व्हॅल्यू भेटली काय -1. अजून एक व्हेरिएबलची व्हॅल्यू राहिली आणि ती कुठली x ची, पण ती x ची लगेच भेटणार आहे, कारण एक तुम्हाला एक व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली आहे, दुसऱ्याची लगेच भेटणार आहे. कुठल्या एका इक्वेशन मध्ये पुट करा लगेच भेटून जाईल. 5 मध्ये पुट करा किंवा 6 मध्ये पुट करा लगेच तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटेल. y ची व्हॅल्यू काय आहे -1. तर मी याच्यात पुट करतो. पुट काय पुट करायचंय मला y इक्वल्स टू -1 कशामध्ये पुट करायचंय इन इक्वेशन 5. ह्या 5 इक्वेशन मध्ये मी काय करतोय y ची व्हॅल्यू पुट करतोय. y ची व्हॅल्यू किती पुट करायची -1. तर मग या इक्वेशन वरती 5 वरती लेफ्ट हँड साइड 1 आहे इक्वल्स टू x -y आहे आणि x तर मी तसाच ठेवतोय कारण मला त्याची व्हॅल्यू लागते मायनस y ची व्हॅल्यू मला पुट करायची आणि y ची व्हॅल्यू किती आहे -1. तर मी -1 पुट करतो. ठीक आहे, लेफ्ट हँड साइड 1 इक्वल्स टू x -1 x -1 म्हणजे तुम्ही काय करतात x मधून सबट्रॅक्ट करतात आणि काय सबट्रॅक्ट करतात -1 सबट्रॅक्ट करतात. x मधून -1 सबट्रॅक्ट करणं म्हणजेच x मध्ये 1 ॲड करणे. x मधून -1 सबट्रॅक्ट करणं म्हणजे x मध्ये 1 ॲड करणे. सो दिस इज इक्वल्स टू 1 इक्वल्स टू x प्लस 1 आहे. 1 इक्वल्स टू x प्लस 1 आहे. आता हा 1 इकडे पॉझिटिव्ह मध्ये इकडे निगेटिव्ह होईल. सो 1 - 1 इक्वल्स टू x. सो 0 इक्वल्स टू x. तर x ची व्हॅल्यू 0 आहे. x ची व्हॅल्यू 0 आहे. तर 0 ला पण काही प्रॉब्लेम नाही, x ची व्हॅल्यू 0 पण येऊ शकते. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 0 आहे. तर ही झाली y ची व्हॅल्यू y इक्वल्स टू -1. ही झाली x ची व्हॅल्यू x इक्वल्स टू 0. तर हेच आपलं सोल्युशन आहे. गिव्हन जे आपलं 2 इक्वेशन्स होते सायमल्टेनियस इक्वेशन ते लिनियर नव्हते, पण तरी पण आपण ते सॉल्व्ह केलेत x आणि y च्या
व्हॅल्यूज फाइंड आउट केले. ठीक आहे, हे जे आजचं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण स्टॉप करू. उद्याच्या लेक्चरला आपण ह्याच जे नॉन लिनियर इक्वेशन्स येतं ते अजून काही एक्झाम्पल्स किंवा जे प्रॅक्टिस सेट्समध्ये एक्झाम्पल्स येतं ते अजून सॉल्व करू. सध्या आजच्या लेक्चरपुरतं आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.